महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालं आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. राहुल नार्वेकर हे पेशाने वकील असून भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून ते सक्रिय आहेत. त्यांनी भाजपच्या मीडिया इन्चार्ज पदावरती काम केले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ते 17वे अध्यक्ष म्हणून विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे ते देशातील सर्वात तरुण व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीचं जोरदार आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. या अधिवेशनाचं दीप प्रज्वलन करून सुरुवात येथे होते. मी विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर सर तसेच सकाळ माध्यम समूहाचे समूह संपादक आणि साम टीव्हीचे CEO निलेश खरे सर यांना विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या अधिवेशनाची सुरुवात करावी. सभापती आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही आज यांच्या कार्यक्रमात आलेले आहात, काय एकंदरीत तुम्ही सांगाल? अत्यंत प्रभावशाली असा कार्यक्रम येनद्वारा इथे आयोजित केला गेला आहे. या देशातली पुढची पिढी, या तरुण पिढीला समाजकारणाविषयी, राजकारणाविषयी आणि संविधानात दिलेल्या विविध तरतुदींविषयी एक भक्कम असा प्रोग्राम इकडे आयोजित केला आहे आणि त्यामुळे मला वाटतं ह्याचा उपयोग समाजाला निश्चितपणे होईल. मी येनला मनापासून शुभेच्छा देतो आणि ही इच्छा व्यक्त करतो की त्यांनी हा कार्यक्रम असाच सुरू ठेवून अनेक विद्यार्थ्यांना आणि तरुण पिढींना याचा लाभ घ्यायची संधी द्यावी. त्यांना मनापासून शुभेच्छा. विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न तुम्ही अलगदरित्या टोलावला आहे. काय विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे? खरंच व्हायला पाहिजे, तुम्ही काही त्याबाबत सांगणार आहात का? पक्ष विरोधी पक्षनेता असेल, मुख्यमंत्रीपद असो किंवा अध्यक्षांचं पद असो, हे नियमानुसार ह्याचं जे आपण सिलेक्शन करतो किंवा अपॉइंटमेंट करतो किंवा निवड करतो, हे नियमानुसार व्हायला पाहिजे. या संदर्भात जे नियम आहेत, या संदर्भात ज्या विधिमंडळातल्या प्रथा आहेत, त्याचं पालन करूनच या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे आणि त्याच ध्यानात ठेवूनच या पुढचं कार्य होईल. अध्यक्ष म्हणून तुम्ही काही सत्ताधाऱ्यांना काही सांगणार आहात का बाबा? कारण सत्ताधाऱ्यांकडून देखील तशा पद्धतीचा प्रस्ताव यायला हवा. नाही, मला वाटतं विरोधी पक्ष नेत्यासंदर्भातला प्रस्ताव हा विरोधकांकडनं येतो. अद्याप असा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे प्राप्त नाही आणि त्यामुळे यावरती अजून कुठचा विचार करण्यात आलेला नाही आहे. ज्या वेळेला असा प्रस्ताव प्राप्त होईल त्यावेळेला त्यावरती विचार केला जाईल. एकंदरीत आपण पाहिलं तर विरोधी पक्षाकडून कोणतंही पत्र आलं नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याबाबतचा जो काही प्रस्ताव आहे, जो निर्णय आहे, त्याबाबत अद्याप आम्ही निर्णय घेतला नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल त्यावेळी आम्ही याबाबतचा निर्णय घेऊ, अशा पद्धतीचं स्टेटमेंट या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोदारेसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.